गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली। महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना बीडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ, लक्ष्मण देविदास आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले, माजी महापौर महेश कोठे आणि माझी अनेक दशकांपासूनची मैत्री होती। ते अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होते। वाघासारखा घडणारा हा नेता होता। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांशी संपर्क तोडला नाही। बीडी घरकुलच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे। माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया म्हणाले, सर्वसामान्यांसाठी झटणारे, अभ्यासू, विकासाचे ध्येय असणारे नेतृत्व होते। शहरात IT पार्क, विधी महाविद्यालयाचे स्वप्न त्यांनी पाहिले। गरिबांची मनापासून काळजी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती। शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, महेश कोठे यांच्या निधनानं सोलापूर शहर कासावीस झाले। त्यांच्यावर लोकांचे प्रचंड प्रेम होते। वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नव्हते। अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय सोलापूरकरांना होता। सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातील आसवे हीच त्यांची खरी संपत्ती होती। हजारो गोरगरीब नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिले। प्राध्यापक अशोक निंबर्गे म्हणाले, महेश कोठे हे दातृत्व असलेले नेतृत्व होते। महानगरपालिकेचे अनभिषिक्त सम्राट होते। जनतेच्या हृदयातील आमदार होते। लोखंडाला सोने करण्याची कला त्यांच्यात होती। त्यांच्या निधनानं शहर पोरके झाले आहे। यासोबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली। बजेट कसं उपलब्ध करायचं असतं, खर्ची कशा पद्धतीने करायचं असतं, कुठल्या योजनेंना प्राधान्य दिलं पाहिजे, टॅक्सचा विषय कसा असला पाहिजे, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व जर कुठलं होतं तर महेश अण्णा होते। महेश अण्णांच्या बऱ्याचशा गोष्टी अधुऱ्या राहिलेल्या आहेत। मी प्रथमेश दादा असेल, सूरज दादा असतील, देवेंद्र कोटे असतील, त्यांना विनंती करतो की अण्णांच्या ज्या ज्या गोष्टी आवर्जून राहिलेल्या आहेत, अण्णांचे एक आमदार होण्याचं स्वप्न होतं, ठीक आहे, देवेंद्रदांच्या माध्यमातून ते पूर्ण झालं असेल, पण अण्णांच्या सोलापुरातील युवकांच्या हाताला काम देण्याकरता सोलापूरचा युवक हा मुंबई पुण्याला न जाता सोलापुरात राहिला पाहिजे, यासाठी अण्णांनी सगळ्यात पहिल्यांदा सोलापुरात IT पार्कचा विषय लावून जर कोण धरला असेल तर एकमेव राजकीय पुढारी आहे ते म्हणजे महेश अण्णा कोठे आहेत। अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। अण्णाला तात्यानंतर अनेक वेळा खाजगीमध्ये ज्यावेळेस भेटलं त्यावेळेस कुठलेही महेश अण्णा असेल किंवा त्यांच्या परिवाराने त्यांना कुठलं सोडून कार्यक्रम केला नाही आणि शिंदे परिवार बी त्यांचा कुठलाच कार्यक्रम बुडवला नाही। अण्णाने मला सांगितलं की सगळे घरकुल असे म्हणतात, सगळे कार्यक्रम त्या साईडला होत आहे, पण प्रथमेशचं लग्न आपण इकडं करूयात आणि मुद्दाम प्रथमेशचं कोठे लग्न ह्या वरच्या साईडला आठवलं। आज नाही एक असं सांगता येईल, पण आज वेळ कमी आहे। आयुष्यात कधी वाटलं नाही की अण्णाला आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आपल्याला वेळ आहे। अण्णा यांना एवढा अभ्यास होता या सोलापूर शहराचा, ज्या वेळेला तात्या निघून गेले, मी असंच महेश अण्णाला भेटायला गेलो होतो। देवेंद्र दादांचा गुरुवारचा उपास होता, त्यामध्ये बोलू शकले नव्हते दादा, आणि त्या ठिकाणी मी आणि तात्या बोलत बसलो होतो, अण्णाला भेटायला आलतो मी। सोलापूर शहरातला कुठला व्यक्ती नाही की कुठल्या पक्षाचा व्यक्ती नाही की ते कोटे कुटुंबाबरोबर या ठिकाणी संपर्क आला नसेल। एकमेकाला सहकार्याने कोटे कुटुंबानं पूर्वीपासून केलेला आहे आणि अण्णा असताना सुद्धा या ठिकाणी ही गोष्ट चालत राहिली। सत्ताधारी पक्षात असले तरी देखील महेश अण्णा कोठे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते की विरोधी पक्षाच्या लोकांना बजेट देऊन कसं आपल्या खिशात ठेवायचं याचं एक वेगळं तंत्र महेश कोठे अण्णा यांना फार चांगलं अवगत होतं, म्हणून ते महानगरपालिकेमध्ये देखील अजातशत्रू होते। शिवरत्न शेटे सरांनी सांगितलं, जनतेच्या हृदयातला आमदार। होय, मी मान्य करतो, महेश अण्णा कोठे हे जनतेच्या हृदयातलेच आमदार होते। अण्णांना महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भरभरून यश मिळायचं, पण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मात्र अण्णा अपयशी ठरले। अण्णा अपयशी एवढ्यासाठी ठरले
की अण्णांचा पराभव हा षडयंत्रातून होत राहिला, हे चारही निवडणुकांमधून आम्ही त्याच्या जवळचे साक्षीदार आहोत. असा अजातशत्रू नेता, ज्याला सोलापूरचा कानाकोपरा माहीत होता, वार्ड रचना कुणी करावी तर ती महेश अण्णांनीच करावी. हा घरकुल उभा करण्याचं स्वप्न तात्यांनी निर्माण केले आणि त्याचे पुढे नेण्याचं काम महेश अण्णांनी या ठिकाणी केला. कारण ज्यावेळेस महापौर म्हणून या भागामध्ये येत असताना हा परिसर पाहिला तर लोकांना जायला रस्ता आणि पिण्याची पाण्याची सोय नव्हतं. परंतु अण्णांना अनेक ठिकाणी उभा राहण्याची संधी असतानाही त्यांनी गेले 6 टर्म ह्या भागाचं नेतृत्व करून हा एक सोलापूर शहरातलं एक मिनी सोलापूर शहर घडवण्याचं काम अण्णा आपल्या माध्यमातून केलेलं आहे. ह्याची खंतही त्यांच्या मनामध्ये होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही 2-3दा भेटलो, त्यावेळी त्यांनी मला बोलून दाखवलं की आपण एवढं केलो, आपण कुठे कमी पडलो. मी म्हटलं अण्णा, या घरकुलमधल्या भागातल्या लोकांना प्यायला पाणी दिलं, रस्ते दिले, दिवा दिले, एवढंच नाही तर या गोरगरिबांना शिकण्यासाठी शाळा दिली. शाळेत शिकून जे मोठे गेले त्यांना SBCच्या माध्यमातून आपण उच्च शिक्षण दिलं. उच्च शिक्षण देऊन त्यांचं अर्थार्जन झालं आणि ती लोक मात्र आपलं कर्तव्य विसरले. असं मी मानणाऱ्यापैकी या लोकांना कुठंतरी आपल्याला प्रबोधनात आपण कमी पडलो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण ज्या तरुण वर्गाला आमचं भलं कशात आहे हे जर का समजत नसेल तर आपलं भविष्य अंधकारमय आहे. अण्णा गेले, कोटे कुटुंबाचं तर नुकसान झालंच झालं, पण समाजाचंही फार मोठं नुकसान झालं. ती पोकळी भरून निघण्यासाठी किती काळ लागेल मी सांगू शकत नाही. ते गेले हे आम्हाला खरं वाटतच नाही आहे. असं वाटतं की ते आजही आमच्याबरोबर आहे. त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर मला आठवतं सगळ्या त्यांच्या गोष्टी. त्यांचा तो विजन होता, त्यांची ती दूरदृष्टी होती. मी 1991-92ला महापौर असताना इथला जो विडी घरकुल होता त्यावेळेला मी या ठिकाणी अनेक वेळा आलो. त्यावेळेला येता येत नव्हतं, गाडी जात नव्हती, रस्ते नव्हते. माझ्याकडून त्यांनी लाखो रुपयाचा निधी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून घेतला पाण्याच्या टाक्यासाठी. मी सभागृह नेता अनेक वर्ष होतो, त्यावेळेला पाण्याच्या टाक्या, रस्ते, दिवाबत्ती याचा कायापालट त्यांनी केला. महाकुंभ मेळावं त्यांचं मृत्यू झालं, त्याला मृत्यू म्हणत नाहीत, ते खरं तर देवच आहे. जसं आपल्या सोलापुरात जे काम करणारा माणूस असतंय त्याला आम्ही देव म्हणतो, तसं ते देव माणूस असल्यामुळं त्या ठिकाणी मृत्यू झाला. किती तर लोक जात असते, साधू संत महापुरुष, परंतु त्यांचं मृत्यू कधीच या महाकुंभ मेळाव्यात होत नसते. जे खरोखरच भाग्यवान आहेत, अण्णा तुम्ही खरोखरच फार भाग्यवान आहे. हो अण्णा, तुम्ही आम्हाला सोडून गेला हे आम्हाला फार वाईट वाटतंय. म्हणून मला इच्छा आहे अण्णा, तुमच्यासाठी आम्ही मरायला तयार होतो, तुमच्यासाठी सर्व सोलापूरकर मरायला तयार होते. परंतु अण्णा, तुम्ही चांगल्या काम केलं म्हणून तुम्हाला या ठिकाणी ते फळ मिळालं आहे, पण तुम्ही आम्हाला दुःखात घालून गेल्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या काळापासून आज ताग आहेत. या वंचित विभागाचा विकास कसा करावा ते अण्णांनी केलं होतं. आता मी महानगरपालिकेमध्ये त्यांचं परखड विरोध अनेक विषयांमध्ये त्या ठिकाणी राजकीय नसताना विविध पक्षाच्या माध्यमातून मतभेद होतं, मी परखड विरोध करायचो. त्या ठिकाणी अनेकदा चर्चा व्हायची. बजेटच्या माध्यमातून 31 मार्चला बजेट होत होतं आणि त्या दिवशी विरोधक पण अण्णांच्या कारकिर्दीवर म्हणण्यापेक्षा सभागृहातल्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात इतका विरोध करायचा, कधी कधी नंतर वाटायचं, दुःख व्हायचं. 12 नंतर, रात्रीच्या 12 नंतर 1 एप्रिल त्यांचा वाढदिवस येणार होता. मी काहीतरी चुकलं अशी भावना खंत मी त्यावेळेला व्यक्त करतो. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी महापौर संजय हेमगड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश गादेकर, माजी नगरसेवक मधुकर आठवले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख
प्राध्यापक अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश कलमारी, हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बैरवाडे, अशोक इंदापुरे, कम्युनिस्ट पार्टीचे युसुफ मेजर, माजी नगरसेवक नागेश बल्लाळ आदींनी श्रद्धांजली वाहिली. माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापुरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांस्कृतिक तसेच इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.